गेला चोट हलवून हे की नाही आणखी परत पुढं आली डाग देईनच ओटावरी हे की नाही पहिली म्हटली गेला चोट हलवून आता ओट कोण हलवतो काय तिला काहीतरी दुसरा हलवायची सवय दिसते बाई दुधू हलतो पाठात दुधू हलतो ना हलणारी मोठा बनणार ही वसडे अजून आहे लहान आणि म्हणते काय मला लागले वेड प्रेमाचे नाही बुवा जरा बघा बुवा काय एवढ्यावर पोरा सगळी आपली रिकामी हा आणि खास करून तुम्हाला सांगतो बघा मी भारुडात पण सांगतो पोरांना तुम्हाला पटवल्याशिवाय पोरगी भेटणार नाही वेळीच पटवा नाही तर वसाडून राहा लिहून ठेवा पोरींची संख्या कमी आहे तुम्ही लवकर कामगिरीला लागा आणखी म्हणून गेली काय हा तर माझी गाणी ह्याच्या अगोदर पण होती तो गाणं काढून ठेवले ऐक आता मी पाठ घेतो सगळं बरोबर ना हा तर माझं पहिलं गाणं होतं जे शब्द फक्त महाकाळ भावाने काढावे आणि ह्याने फक्त फिरवा करावी ते याच्या तोटावर किती गाणी घेतला तिने त्याच विषयात ठीक आहे जाऊ दे तर माझं त्यावेळेचं गाणं होतं आणून सांगतोय तोंडावर हाय करी जादू या बोटावर हाय करी जादू या बोटावर तुला नाचवीन माझ्या ओठावर आता घेतो गाणं बाई ऐक तुझा तो 2-3दा विषय आला म्हणून तुला काढ देतो नाही तर मला नवीन गाणी द्यायचे तिथं हा काय खेळते नाही करून हा धृतराष्ट्राची राणी तू असता संकट तू सावर नवरांधळा असल्यामुळे ही तुझ्या हाती पावर राजा बरोबर या गादीवर आहे ना राजा बरोबर तू गादीवर आहेस मग एवढं सगळं नुकसान होतं चोट म्हणजे नुकसान बरोबर आहे चोट म्हणजे नुकसान हा मराठी शब्द आहे आणि हिला चोटणीसाठी म्हणतात ना त्या गुजराती शब्द वापरायला लागला काय मराठी कमी आहे की नाही हिला गुजराती लागतो आता तू जर गादीवर बसलेस राजाबरोबर तो आंधळा आहे त्याच्याबरोबर गादीवर बसलेस मग आता नुकसानावर चोटावर बसलीस ना चोटावर बरोबर ना राजा बरोबर या गादीवर आता बसलीस चोटावर राजा बरोबर या गादीवर आता बसलीस चोटावर राजा बरोबर या गादीवर बसलीस चोटावर राजा बरोबर या गादीवर बसलीस चोटावर आणखी काय म्हणली की मी कुणासमोर वाकत नाही बोलली ना बाई कोणासमोर वाकू नको एक वेळ मी वाकला तरी जमन कोण पण याड काढीन आणि बाईला समोर तर वाकून नको म्हणते मी कुणासमोर वाकत नाही बाई कुणासमोर वाकूच नको तू नाही तर तुझी साला गेली समज आणखी म्हणते हा काय काय म्हटलं आणखी हलवते दमान का भिजलं घामानं तरी हलवून उठत नाही हातात धरून सामान अगं येणे तुझा कवी तरी मला दाखव एकदा विषय कुंभकर्णाचा सांगितलं ना हलवून उठत नाही कुंभकर्णाचा होता ना विषय हा आता ते हलवून सामान हलवीत होती का कुंभकर्णाला हलवत होता तो असा तरी विषय सांग बरोबर ना म्हणजे कुठं पण आपला घोडीला घोडा लावायचं काम करतो बाई हा तो घोडीला घोडा लावू नको इथं घोडा चांगला आहे मजबूत आता लागेल कसं तुला माहित नाही हा बोलायला की आणि काय म्हणते हा काहीतरी म्हणते मी तुम्हाला सांगतो बघा काहीतरी म्हणली हा बुवा बसले घंटा हलवत वाजवताना तुला ही वाजवतो कशी तुला पण सगळा घंटा पण दिसल आणि सगळंच दिसल दुसरं ते का ते त्या पहिली पोरांची फरमाईश घेता म्हणजे कसा एकच वारा फक्त ऐकाने तुम्ही गेलो तरी चालेल पोरांची फरमाईश आहे आमच्या नवशीतल्या तो 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 विमान तर द्रौपदीचा विषय द्रौपदी एवढं तिने कष्ट घेतला या पांडवांसाठी अविरत आपली काया झिजवली
आणि तू काय एवढी झिजवत असताना ज्या वेळेला चीर हरण झालं त्यावेळेला तू आण घेते, त्यावेळेला प्रतिज्ञा घेते, इकडे साडी ओढतात त्या प्रतिज्ञा घेते की या दुःशासनाचं रक्त जोपर्यंत माझ्या वेणीला मागवत नाही तोपर्यंत मी वेणी अशी मोकळी सोडीन अशी प्रतिज्ञा घेतली. इकडे तर काय झिजवते पांडवांसाठी आहे की नाही, आणि तिथं ती आण घेते अटल, ती पण अटल म्हणजे एकदम त्याचं काही हीच नाही. कसा विषय बघा फक्त ऐका समजून घ्या. बघा दुःख मुली दाटल ना कस जीवन हे काटल ना कशी घेतली काय, बघा काय शब्द आहेत ते, कशी घेतली काया ही तू झिजवताना, कशी घेतली काया ही तू झिजवताना ग आण पहा अटल, प्रतिज्ञा पहा अटल, कशी घेतली काया ही तू झिजवताना ग प्रतिज्ञा ही अटल. मिनिंग सरळ आहे ना. आता म्हणू कशी घेतली काया ही तुझी झिजवताना गाण पहाटल ना पहाटल ना पहाटल ना म्हणा. धबकलो तुम्ही बघा ना, म्हणा तुम्ही पहाटल ना पहाटल ना पहाटल ना होतो ना. दादा आपलं मराठीमध्ये पुटपुटतात पहाटल ना पहाटल ना होतो ना. हा ऐका आता. बघा दुःख मुली दाटल ना कस जीवन हे काटल ना कशी घेतली काया ही तुझी झवतन गण पाटल ना, कशी घेतली काया ही तुझी झवतन गण पाटल ना, घेतली काया ही तुझी झवतन गण पाटल ना, घेतली काया ही तुझी झवतन गण पाटल ना. दुःख मुली दाटल ना कशी जीवन हे काटल ना कशी घेतली काया ही तुझी झवतन गण झवायच्या कामाचा झाला नाही आहे ना. वाघ जरी म्हातारा झाला तरी काही गवात खात नाही बाई. बाईला माहित नाही अजून चालला 18-19 आहे, अजून बाई जरा वाढायची आहे. तिला सगळं अजून अनुभव यायचंय. बरं ना, वाघ म्हातारा झाला तरी गवात खात नाही, जो पाहिजे तोच. पण गाण्याचं मध्ये जातं बघा, ती काय म्हणते राहिला नाही हो झवायच्या कामाचा. बरोबर आहे ना. तो अगोदरच नव्हता, जो विषय मांडायचीस ना तो अगोदरच कुष्ठरोगी होता, त्याला ती उचलून नेत होती. तो ओझवायचा तेव्हाच कामाचा नव्हता. तसलं बाई मी नाही, मी अजून तसं कामातच आहे. तीच ओझवायची, ती होती ना तीच ओझवायची. तो बरं ना, आम्ही अजून हाव तसंच आहे बाई. आता आता आपण म्हणतो ना वरचड, काय तो वरचड आहे साऊंड वाला लय वरचड आहे, केवढा साऊंड लावली नाही बुवाच्या साऊंड पेक्षा वरचड आहे असं आपण म्हणतो का नाही. तसा द्रोणाचार्य पाहिलं की कर्ण त्यावेळेला एका ठिकाणी आपलं काळोखातनं वरती पक्षी बांधलेला पेंड्याचा, इकडनं एक बाण मारला त्याच्या डोळ्याला, लगेच तो पक्षी फिरेपर्यंत दुसऱ्या डोळ्याला दुसरा बाण सोडला. एवढा धनुर्धारी ज्या वेळेला बघितला त्यावेळेला द्रोणाचार्य अर्जुनाला म्हणतात, अरे मी पाहतो ना काय कोण आहे वर चढतो, कोण वर चढतो. कसा विषय बघा. पाहिलं की ते कशा पोरी त्यात तूच मला उठून दिसलीस का. कसं येतं बघा. अशी एकमेव तू धनुर्धारी, तुझ्यासाठी हा जीव माझा तडपडतो. बघ मजल गाठाया धडपडतो. सांग मला रात्रीचा कोण तुझ्या वर चढतो, कोण आहे वर चढतो, कोण आहे सांग मला रात्रीचा कोण तुझ्या वर चढतो. सांग मजल गाठाया धडपडतो. सांग मला रात्रीचा कोण तुझ्या वर चढतो. मजल गाठाया धडपडतो. रात्रीचा तुझ्या वर चढतो. मजल गाठाया धडपडतो. सांग रात्रीचा तुझ्या वर चढतो.
आहे ना महाकाळ बुवा समजायला, ज्याला मराठीचा मग कळला नाही त्याला महाकाळ बुवा कधी कळणार नाही, लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी आमचे घाणेकोटीवरून मित्र आलेले. कुठे कागद आहेत? हा फक्त घेतो तुमच्यासाठी गाणं घेतोय, कारण एवढे घाणेकोटीवरून मी जिथे राहतो तिथून आले नाही. रिक्षा चालक मालक संघटनेचे सगळे पदाधिकारी आहेत, निलेशजी धापसे, विजयदादा धापसे आणि फरमाईश त्यांचं रिक्षा संघटनेचं गाणं, त्यासाठी त्यांनी 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. त्यांचं सदस्य आभार आहे, मी घेईन नंतर. आता आहे तिच्या जीवाकडे बघितलं काय अजून त्यांचे वाढायचे व्हायचे अंगामासा दिसत तर काही नाही, काय नाही त्याला रामच नाही तिच्यात. काय बारके बारके पोरं यार काढतील. कसं आहे बघा, तर ज्या वेळेला द्रौपदीकडे पाहुणे येतात एवढे सगळे, त्यावेळेला कृष्ण म्हणतोय पाहुणे बघितल्यानंतर केवढं ग बुवा आलं, केवढं ग बुवा आलं, बुवा आलं केवढं तुझं बुवा आलं. 500च्या वर माणसं होती. कसा विषय बघा, त्याचं काय नाही, रामच नाही. हा जाऊ दे आंघोळी यांना पाण्यावरी भूक भागवीन मी एका दाण्यावरी. एका दाण्यावर भूक भागवली ना, एकच झाला घडला श्रीहरी ना का सगळे ऋषी जेवले. जाऊ दे आंघोळीला यांना पाण्यावरी भूक भागवीन मी एका दाण्यावरी. कृष्ण म्हणतोय मी करीन प्रॉब्लेम सॉल्व ग, मी करीन प्रॉब्लेम सॉल्व ग. मी पाहतो तर काय केवढं पाहुणं आले, केवढं बुवा आलं. मी पाहतो बघ केवढे तुझे हे बोल ग, 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 मी पाहतो बघ केवढे तुझे हे बोल ग. तिला वाटलं काय इथे बोल तिलाचं गाणं घेतात का काय गाणीवर आहे ना. माझं गाणं होतं हिच्या 3, हिने 3 वेगळाच काढला. तिला म्हटलं बुवा गाणं गेला का तिला बाळ नाही तो कुठेतरी मारायला पाहिजे म्हणून मारला. तिच्यापेक्षा हुशार आहे आणि म्हणून तो तिलाचं गाणं कसं होतं तुम्हाला सांगतो बघा. ही जी शस्त्रे होती सगळी पांडवांची कौरवांची, या सर्व शस्त्रामध्ये जी शस्त्रे होते तिच्यातील हिच्यातील ही जी शस्त्र होती हिच्यातील श्रेष्ठ कुठलं होतं तर गांडीवर होतं, बरोबर ना. हिच्यातील हाय गांडीवर. आता इथं कोण बघा गेलाय काय काय घराला किती शस्त्र आहेत ती. होत्या अनेक शस्त्रे त्यात बघा होत्या गाडीवर. तुम्ही ऐका हो बर सांगतोय खरं, हिच्यातील हाय गांडीवर. तुम्हा सांगतोय खरं ऐका हो बर, हिच्यातील हाय गांडीवर. तुम्हा सांगतोय खरं ऐका हो बर, हिच्यातील हाय गांडीवर. तुम्हा सांगतोय खरं ऐका हो बर, हिच्यातील हाय गांडीवर. आणि बाईचा मुकडा याच्यामध्ये सगळं काय असतं आणि म्हणून सुद्धा जास्त वेळ घेत नाही मंडळी. तुम्हाला भरभरून मी शुभेच्छा देतो. त्या ठिकाणी जातात आमचे जे मंडळी आलेली आहे त्यांच्यासाठी गाणं घेतो. कसं होते ना रिक्षा चालक मालक संघटना घाणीकोंडची रिक्षा चालक मालक संघटना घाणेकुंडची हाय लई भारी. पूजाई घालते लई वर्षान, पूजाई घालते दर वर्षान केदारनाथा दारी. रिक्षा चालक मालक संघटना घाणेकुंडची हाय लई भारी. रिक्षा चालक मालक संघटना घाणेकुंडची हाय लई भारी. रिक्षा चालक मालक
ठिकाणी धर्मासाठीचं गीत या ठिकाणी गाऊन जातो. पांडुरंगासी बोल चंद्रभागा, कधी होईल हिंदू हजार. पांडुरंगासी बोल चंद्रभागा, पांडुरंगासी बोल चंद्रभागा, पांडुरंगासी बोल चंद्रभागा, कधी होईल हिंदू हजार. पांडुरंगासी बोल चंद्रभागा, पांडुरंगासी बोल चंद्रभागा, पांडुरंगासी बोल चंद्रभागा, पांडुरंगासी बोल चंद्रभागा.